तर नक्कीच जर आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर युवा खेळाडू त्याचबरोबरीने ज्येष्ठ खेळाडूंचा भरणा असलेली स्पर्धा आहे. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूला इथे मात्र खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. आपण पाहत आहोत फाउंडेशन क्रिकेट क्लब आयोजित नेहरू नगर प्रीमियर लीग 2026 हे शानदार आणि भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहत आहोत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजच्या मैदानात मात्र आज सकाळी जवळजवळ 9:55 झालेले आहेत आणि रखरखत्या उन्हाला मात्र सुरुवात झालेली आहे. थोडीशी खेळाडू देखील काळजी घ्यायची. आज इतक्या मोठ्या उन्हामध्ये मात्र कुठे जाल आपल्या बरोबरीला आपण नक्कीच पाण्याची बॉटल्स, लिंबू सरबत, उसाचा रस, जास्तीत जास्त बॉडी आपली हायड्रेट ठेवायची आहे याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे. शक्यतोवर गॉगल्स त्याचबरोबरीने कॅप्स परिधान करूनच आपण खेळायला नक्की सुरुवात करायची आहे. एजे टायगर्स आणि नेहरू नगर स्ट्रायकर्स म्हणजे गुणतालिकेत 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे दोन संघ आहेत. नक्कीच नेहरू नगर स्ट्रायकर्स एक हा सामना मोठ्या मार्जिनने त्यांना जिंकावा लागेल. नक्कीच या स्पर्धेतील त्यांना आपलं आव्हान जर टिकून ठेवायचं असेल तर दुसऱ्या बाजूला एजे टायगर्स देखील मात्र मोठ्या मार्जिनने विजय मिळवण्याच्या तयारीत असेल. तर एक चांगली झुंज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आजचा 26 एप्रिलचा दिवस नक्कीच चला पंच आपण खेळायला सुरुवात करूया. आयोजकांकडून आम्हाला सूचना येते. तर नक्कीच क्रिकेट हा शब्द म्हटला तर क्रिक म्हणजे काठी आणि बॅटल वृक्षापासून बनलेलं लाकूड ज्याला बॅट आपण म्हणतो. तर अशा दोन शब्दापासून तयार झालेला शब्द म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा खेळ म्हटला तर मुख्यतः इंग्लंड ही या क्रिकेट खेळाची जननी आहे. जवळजवळ 300 ते 400 वर्षापासून हा खेळ मात्र खेळला जातो. एकदा टाळ्याचा गजर होऊन द्या. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिली मॅच आपल्या समोर मात्र भेटीस येत आहे. 5 षटकांचा सामना असेल आणि पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं असेल. अक्षय आणि प्रत्येक मात्र दोन सलामीचे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. आणि गोलंदाजीसाठी मात्र नंदादीप तांबे सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू मात्र कार्पेटच्या सहाय्याने लॉंगॉनच्या दिशेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने तिथे फील्ड केलं गेलंय आणि खूप चांगल्या पद्धतीची फेकी देखील धावाचा श्रीगणेश आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू मी म्हणेन आणि खोलवर पद्धतीचा हा चेंडू होता आणि खूप चांगली फील्ड प्लेसमेंट देखील आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र जोरदार हिट मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे पाहावं लागेल. आणि तिथे मात्र 3-3 खेळाडूंच्या मध्ये मात्र हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि झेल मात्र इथे सुटला गेलाय. या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र एक मोठी हालचाल पाहायला मिळाली. कालचा दिवस जर आपण पाहिला शशांक सिंग सारख्या एका चांगल्या खेळाडूकडून मात्र 2 झेल सुटले गेले आणि के एल राहुलने मात्र 150 धावांची खेळी केली.
या दरम्यान मात्र पुन्हा एकदा खूप सुरेख असा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने डीपमध्ये येत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे आणि पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा. हात मोकळे करण्याची कोणती संधी देत नाहीयेत गोलंदाज नंदादीप तांबे. जबरदस्त अशी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान मात्र काय जबरदस्त ऑफ कटरचा मारा केलाय आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण करीत असताना येतोय डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की नक्कीच फलंदाजी आपल्या नावे करत असतात, परंतु हे षटक मात्र अपवाद ठरतंय. नंदादीप यांचा 5वा चेंडू असेल. यावेळी पुन्हा एकदा सर्कलच्या बाहेर चेंडू जात असताना काऊ कॉर्नरच्या बरोबर मधोमध असणारा हा चेंडू आणि इथे मात्र 2 धावा परिपूर्ण करीत असताना फेकी थोडीशी कमकुवत राहिली. डायरेक्ट थ्रो कदाचित रनआउटची संधी निर्माण करू देऊ शकला असता, परंतु चांगली फेकी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 5 धावसंख्या ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदादीप यांचं विशेष कौतुक करावं लागेल. सलामीचे 2 फलंदाज आहेत, एकंदरीत बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. कोणताही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज आणि त्यानंतर मात्र थोडीशी मिसफील्डचं रूपांतर तिथे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तिथे जोमाने प्रयत्न करीत असताना 2 धावा मात्र ते रोखू शकलेले नाहीयेत. षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एजे टायगर संघ बिनगडी बाद 7. मुंबई खडूस क्रिकेटपट्टूंची भूमी आहे, तिथे एक धावांकरता मोठमोठा स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आयोजक सुद्धा आम्हाला सांगताना हीच काळजी घेत आहेत, वेळ लागला तरी चालेल, परंतु प्रत्येक गुण, प्रत्येक धावसंख्या ही प्रॉपर पद्धतीने आपण लिहायची आहे. तर नक्कीच आपले स्कोरर मात्र कटिबद्ध असतील. बाळासरांना आपण नक्कीच गुणलेखकाच्या स्वरूपात आपण ही स्पर्धा लाईव्ह ट्रोलिंगच्या माध्यमातून, युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मात्र नक्कीच त्याचाही लाभ घेऊ शकता घर बसल्या. तर नक्कीच युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा जी आहे कव्हर अप केली जाते. पहिलं षटक मात्र नंदादीप तांबे आपल्या नावे करत असताना भले विकेट्स घेतल्या नसतील, परंतु केवळ 7 धावा त्यांनी मात्र दिलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात मी म्हणेन नेहरूनगर स्ट्रायकर संघाकडून. हेमंत मांढरे मात्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. एक स्पिन गोलंदाज जरूर दिसत आहेत, लेफ्ट हँडर गोलंदाज दिसत आहेत आणि टेनिस क्रिकेट जर हल्लीचं पाहिलं तर प्रत्येक संघात तुम्हाला दर्जेदार लेफ्ट हँड स्पिनर दिसतील. या दरम्यान मात्र थोडीशी आखूड टप्प्याची गोलंदाजी, आवाक्याच्या बाहेर चेंडू, येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव आपल्याला पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळते. धावसंख्या मात्र एका धावेने पुढे सरसावेल, 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र खूप सुरेख असा फटका, तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत मिसफील्ड आणि मिसफील्डचं रूपांतर मात्र 2 धावात आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते एजे टायगर संघ 10 या धावसंख्येवर. प्रतीकचा हा फटका मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय, परंतु अद्यापर्यंत कोणताही मोठा फटका मात्र सजवता आलेला नाही आहे. या दरम्यान मात्र काय बॉलिंग केलंय, एक प्रॉपर पिचिंग, एक प्रॉपर वळण आणि तदनंतर मात्र मिसफील्डचं रूपांतर पाहावं लागेल. तिथे एक सॉफ्ट डिसम्युटल रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र अक्षयला मैदान सोडावं लागतंय. माफ करा, प्रतीकला मात्र मैदान सोडावं लागतंय. दोन धावा घेण्याची खरं तर इथे नामी संधी होती. रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली होणं फार गरजेचं होतं आणि तदनंतर मात्र खूप चांगल्या फेकीने
मात्र पहिला झटका बसतो एजेस टायगर्स या संघाला. फलंदाजीसाठी मात्र विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक ज्येष्ठ खेळाडू ते देखील आहेत, परंतु दर्जेदार खेळाडू ते देखील असतील, कारण कोणत्याही संघाचा तिसरा क्रमांकाचा खेळाडू हा त्या संघाचा कणा म्हणून ओळखला जातो. भारताकरता विराट कोहली, ऑस्ट्रेलियाकरता स्टीव्हन स्मिथ, जो रूटला आपण पाहतो, केन विल्यमसनला पाहतो आपण तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू करता. अकरा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. एक जबरदस्त फ्लाइट इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने मनगटाच्या दिशेने, मनगटाच्या सहाय्याने मात्र चेंडूला वळण दिलंय. या सामन्यातील मात्र पहिला मोठा बिग हिट बॅटर अक्षयच्या बॅट मधून मात्र एक धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता आणि त्याला मात्र खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग दिलं. पहा, ताकद काढण्याचा जास्त प्रयत्न केलेला नाहीये, केवळ मनगटाच्या सहाय्याने मात्र टायमिंग दिलंय. आणि क्रिकेट हा खेळच मुळात टायमिंगचा आहे. या 6 धावाच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत खूप चांगला टप्पा मात्र हेमंत यांनी हाताळला होता, परंतु या षटकातील या तिसऱ्या चेंडूवर मात्र एका फुलटॉस चेंडू आणि क्रिकेटमधील एक लॉलीपॉप चेंडू म्हणून ओळखला जातो, ब्रेड अँड बटर डिरवली, आणि तो खूप चांगल्या पद्धतीने मात्र सजवला गेला. हा फटका 6 धावांकरता. खूप चांगलं वळण खरं तर या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे, हेमंत याच्या हातामध्ये नक्कीच, परंतु प्रॉपर टप्पा हाताळणं फार गरजेचं असेल. या दरम्यान पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण करीत असताना यावेळी मात्र अतिघाई आणि संकटात नाही, विनायक यांनी लागली जर क्रीज सोडलेली होती आणि तदनंतर मात्र कोणतेही प्रॉपर कम्युनिकेशन दोन फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. आणि दोन ट्रेन जशा एकाच ट्रॅकवर येत असताना अपघात घडतो तसा अपघात झालाय आणि बॅक टू बॅक मला वाटतं या सामन्यातील दुसरा रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय. खूप हताश आणि निराश असतील. क्रिकेटमध्ये कॉलिंग होणं फार गरजेचं असेल. धाव तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच यस, नाही घ्यायची असेल तर नो, आणि काहीच जर डिसिजन घ्यायचा नसेल तर वेट, या 3 शब्दप्रयोगाचा तुम्हाला वापर करावा लागेल, तर रनआउट सारखी सिच्युएशन जी आहे ती तुम्ही हाताळू शकता. थोडस चेंडू जो आहे मागे खेचला हेमंत याने आणि मोठा फटका मारण्यापासून मात्र वंचित ठेवलं. पुढचा चेंडू असेल, यावेळी मात्र काय फटका सजवलाय, प्रॉपर टायमिंग, टक असा आवाज आलाय, चेंडू अक्षरशः मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय 6 धावांकरता. आता जसं जसं ऊन तळपतंय तसे तसं अक्षयची बॅट देखील तळपू लागली आहे. 6 धावांची मात्र भाषा बोलू लागली आहे. या षटकात आलेला हा दुसरा गगनचुंबी षटकार. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरसावते, 23 अशी धावसंख्या. पहिल्या षटकात मात्र अक्षयची बॅट थोडीशी शांत राहिली होती. आता कुठे ना कुठे 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. थोडेसे दबावात असतील गोलंदाज हेमंत. या दरम्यान मात्र आखूड टप्प्याचा छोटी गेंद, खोटी गेंद, आणि या षटकात आलेला हा फ्लॅट अँड फ्युरियस तिसरा षटकार. षटकाची होते समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 29 धावसंख्या दाफलकर आपल्याला
तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 29 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हे मात्र 7 धावांचं, दुसरं षटक मात्र एजे टायगर्स हा संघ आपल्या नावे करत असताना तब्बल 22 धावा या षटकामध्ये मात्र कुठल्या गेल्या आहेत पाहावं लागेल. फलंदाजीसाठी मात्र नवीन बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजीसाठी मात्र प्रेम एक जबरदस्त असा चेंडूची हाताळणी तिथे खूप सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला मात्र नक्कीच लॉंग ऑफ प्ले प्रॉपर ऑफ ड्राईव्ह केलाय 1 धावां करता आणि एक सेन्सिबल क्रिकेट. समोरच्या दिशेला जर आपण पाहिलं तर अक्षय सारखा फलंदाज मात्र खूप चांगली फलंदाजी करत असताना जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षयला देणं फार गरजेचं होतं आणि तेच करण्याचं काम मात्र अमोल मैदानाच्या आतमध्ये करीत असताना या दरम्यान मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटच्या सहाय्याने चेंडू पुन्हा एकदा 6 धावांच्या भेटीला अक्षयच्या बॅट मधून आलेला हा चौथा षटकार आणि 6 धावांच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या मोठी भरारी घेते 36 या धावसंख्येवर. एजे टायगर्स हा संघ नक्कीच कालच्या दिवसभराचा विचार केला तर नक्कीच 86 धावा कुठल्या गेल्या होता पाहावं लागेल. त्या धावांचा विक्रम आजच्या दिवशी हा संघ मोडेल का. या दरम्यान मात्र फुटवर्कचा वापर केलाय, गती थोडीशी कमी केली. फलंदाजाचा मात्र आवाकाच्या बाहेर असणारा हा चेंडू फुटवर्कचा प्रॉपर वापर जरूर केला होता परंतु शांत ठेवला. या चेंडूवर येतोय डॉट बॉल. खूप चांगली ऍक्शन आहे प्रेम यांची आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र फॉलो थ्रू देखील आहे पाहावं लागेल. यावेळी मात्र लेग कटरचा मारा तिथे केला जातोय. स्वीपर कव्हरला मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. तानाजी तिथे होते आणि तदनंतर मात्र यष्ट्यांचा वेध घेण्यात मात्र त्यांना अपयश आलंय. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावाच्या सहाय्याने मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37 ऑन दी बोर्ड. 37 अशी धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अमोल आणि नक्कीच अक्षय खूप चांगले बॅटर्स दिसत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू मिडल करतायत. 5 षटकांचा सामना असेल पाहावं लागेल. या दरम्यान मात्र बॅटची आउटसाइड एज कट असा आवाज आलाय आणि नक्कीच अमोलला मात्र मैदान सोडावं लागतंय. खूप चांगल्या पद्धतीने झेल सुद्धा कॅरी केलाय. खूप चांगले गोलंदाज आहेत. मी आधीच म्हटल्याप्रमाणे लेग कटर आणि ऑफ कटरचा खूप चांगल्या पद्धतीने मारा करतायत. तानाजी उर्फ जितू या नावाने देखील प्रचलित आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र जितूने हा झेल मात्र कॅरी केलाय. गेटच्या समोर ज्या कोणी खेळाडूने ज्या कोणी नागरिकांनी मात्र बाईक अथवा कार पार्क केलेली असेल त्यांना विनंती असेल की थोडीशी बाजूला सरसवायची आहे. विनंती असेल तर खेळायला होते सुरुवात. या दरम्यान मात्र खूप सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय पाहावं लागेल 2 धावा रोखल्या जाऊ शकतील का. काही काळाकरता बॅटर अक्षय मात्र संकटात होते परंतु 2 धावा घेण्यात मात्र यश होते. 3 षटकाची समाप्ती. एजे टायगर संघ मात्र जाऊन पोहोचतोय 39 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. खूप सुरेख अशी धावसंख्या दाफलकर आपल्याला पाहायला मिळते. 13 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये अक्षयचा एक सिंहाचा वाटा राहिलाय. जवळजवळ जर पाहिले 4 गगनचुंबी षटकार त्याने मात्र ठोठावले. जवळजवळ 30 धावा काढून मात्र तो नाबाद आहे. जवळजवळ 70% धावा मात्र एकट्या अक्षयच्या आहेत. होते 3 षटकांची समाप्ती. 4थं षटक मात्र
नक्कीच या स्पर्धेच्या फॉर्मॅटनुसार इम्पॅक्ट खेळाडूला सुद्धा इथे म्हणजे 50+ अगेन्स्ट केवळ 50+ खेळाडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये जाण्याची मुभा असेल. तर या स्पर्धेचे काही विशेष नियम आहेत त्या सर्वांना ठाऊकच असेल. मनीष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजीसाठी मात्र वेदांत दाखल होत असताना यावेळी मात्र फटका फसला. चेंडू हवेत आहे, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचलेले परंतु झेल काही घेऊ शकलेले नाही आहेत आणि अजून एकच मिसफील्ड पाहायला मिळते. त्या मिसफील्डचं रूपांतर मात्र 4 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 4 धावांनिशी मात्र संघाची धावसंख्या 44 या धावसंख्येवर हे झेल तुम्हाला टिपावे लागतील. 43 धावसंख्या, माफ करा. आणि तुम्ही झेल कोणाचा सोडलाय तर अक्षय सारख्या बलाढ्य खेळाडूचा ज्याने आधीच 4 गगनचुंबी षटकार ठोठावले आहेत. पकडो कॅच आणि जीतो मॅच, छोडो कॅच और हारो मॅच असंच काहीसं समीकरण राहिलंय. भारताने आतापर्यंत 3 विश्वचषक जिंकलेत चांगल्या झेलामुळे. या दरम्यान मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडू गॅप मध्ये आहे, काव कॉर्नरच्या दिशेला, रोखणं अशक्य आहे अक्षयला. बॅक टू बॅक आलेला हा या षटकातील दुसरा चौकार आहे. मागच्या चेंडूवर मात्र जे जीवनदान लाभलंय त्याचा खरपूस समाचार घेत असताना म्हणजे जखमीवर मीठ चोळत असताना अक्षय. म्हणजे भारताने 3 जे विश्वचषक जिंकले ते चांगल्या झेलामुळे. 1983चा कपिल देव सरांनी विवेन रिचर्डचा घेतलेला झेल, त्याचबरोबरीने 2007 साली श्रीशनने शेवटच्या चेंडूवर घेतलेला झेल, 2 वर्षापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा एक झेल. या संघातील सर्वोत्तम खेळाडूच्या हातात मात्र हा चेंडू आलाय आणि तो खेळाडू मात्र झेल सोडणार नाहीये हेच दर्शवित असताना येथे या सामन्यातील एक महत्वपूर्ण विकेट. अक्षय बॅक टू द डगआउट. 47. 47 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, एक तर अक्षयची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. का बॅटिंग केलंय, जबरदस्त अशी बॅटिंग मैदानाच्या चोहू बाजूला. आणि जवळजवळ आपण जर पाहिलं 38 धावा काढून मात्र तंबूच्या दिशेला परतत असताना अक्षय वेल बॅट. वेदांनी मात्र पहिल्या 2 चौकाराचं प्रत्युत्तर तर तिसऱ्या चेंडूवर दिलंय. पाहावं लागेल नव्याने आलेला बॅटर समीर. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आहे. 2 धावा घेण्याचा मात्र कोणताच इरादा नाहीये. 1 धाव तिथे मात्र परिपूर्ण केली जाईल. 48 या धावसंख्येवर अक्षय बाद झाल्यानंतर कुठे ना कुठे गोलंदाजाने आणि या संघाने नेहरूनगर स्ट्रायकर्स संघाने मात्र थोडासा सुटकेचा निश्वास जरूर टाकला असेल. या दरम्यान मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर. पुन्हाच एकदा 6 धावांसाठी या षटकामध्ये 2 चौकार आणि तदनंतर मात्र आलेला हा षटकार. थोडस महागडं षटक हे देखील आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्येचं मात्र अर्धशतक पार ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 54 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवर तुम्हाला जर पाहिलं तर नक्कीच आखूड टप्प्याचे चेंडू तुम्हाला टाकता येणार नाहीयेत. या दरम्यान पुन्हाच एकदा एक गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कायरन पोलार्डची आठवण करून देणारा फटका. मनगटाच्या सहाय्याने चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक अक्षय तंबूच्या दिशेला आणि दुसरा अक्षय
मात्र त्याचीच कामगिरी आणि तीच पुनरावृत्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 60 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी घाई करायची मित्रांनो. होते इथे मात्र 4 षटकांची समाप्ती आणि 60 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक असेल या पहिल्या डावातील. आता पहा गोलंदाज देखील अक्षय आहे. म्हणजे आजचा हा सामना जवळजवळ अक्षय सारख्या फलंदाजांनी गाजवलाय. गोलंदाजीसाठी मात्र अक्षय आलाय, पाहावं लागेल. गोलंदाज मात्र अक्षय गटकर. एक स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी मात्र अक्षय. पुन्हा एकदा अक्षय टू समीर. शेवटचं षटक पहिल्या डावातील हाणामारीचं षटक असेल की विकेट घेणारा असेल, पाहावं लागेल. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका बॅकआउट पॉइंटच्या डोक्यावरून पाहावा लागेल. कव्हरचे खेळाडू मात्र जीवांचा आकांत करत त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यांना देखील अपयश. एक स्टायलिश फटका पहा. ताकदीपेक्षा टायमिंगने खेळलेला फटका नक्कीच क्रिकेटमध्ये हा उपयुक्त असतो, हेच दर्शवित असताना बॅटर समीर. प्रॉपर फटका म्हणजे बरोबर मिडल. चेंडू काही वाईट नव्हता, परंतु फटका मात्र खूप चांगल्या दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तिथे मात्र बदल केला जातोय. सर्कल मधला खेळाडू मात्र डीप मध्ये जात असताना धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 64 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता समीर आणि अक्षय, आता दोन्ही फलंदाज एकीकडे आग तर दुसरीकडे वाघ असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. या दरम्यान मात्र काय चेंडू हाताळलाय. ऑफ कटरचा प्रॉपर मारा. आता नव्याने आलेले नियम, फलंदाज जितके आपल्या स्ट्राईक पासून दूर जातील म्हणजे तेवढ्याच अंतराचा चेंडू मात्र तुम्हाला फेकावा लागणार आहे. ती लिगल डिलिव्हरी असणार आणि त्याच पद्धतीचा चेंडू मात्र इथे हाताळत असताना वेल बॉल. अक्षयने मात्र पहिल्या चौकाराचं उत्तर मात्र दुसऱ्या चेंडूवर दिलंय. आणि शॉर्ट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दोन्ही चेंडू दिशेला कट करणं फार गरजेचं असतं. चेंज ऑफ पेस करणं फार गरजेचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू चेंडू भिरकावून दिलाय लॉंगॉनच्या दिशेला. या सामन्यातील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षण म्हणून नक्कीच त्या खेळाडूचा मी उल्लेख करेन. आतापर्यंत त्याने जवळजवळ 6 चेंडू प्रॉपर पद्धतीने फील्ड केले आहेत. त्यामध्ये एक आक्रमक ठरत असलेला अक्षयचा घेतलेला झेल महत्वपूर्ण होता या सामन्यामध्ये. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा खर्च करीत असताना गोलंदाज अक्षय. या दरम्यान मात्र खूप चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र खेळलाय. शॉर्टम पूल केलाय. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या मैदानात तुम्हाला गोलंदाजी करीत असताना शॉर्ट चेंडू जर टाकले तर नक्कीच फलंदाज त्या चेंडूवर मोठ्या धावसंख्या उभारत आहेत आणि ते चित्र मात्र याही चेंडूवर कायम राहिलंय. चौथ्या चेंडूवर आलेला हा षटकार. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 71, 71 अशी धावसंख्या. या दरम्यान मात्र काय चेंडू, फसवा चेंडू मी म्हणेन, पाहावं लागेल. इथे मात्र अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. चांगला चेंडू जरूर मी म्हणेन, परंतु थोडस ऑफस्टिकच्या बाहेर आणि तदनंतर मात्र वाईट चेंडू पंचांनी बहाल केलाय. येतोय वाईड बॉल. धावसंख्या जर पाहिली तर 72 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र लेग कट्टरचा मार आणि तदनंतर मात्र काय फटका सजवलाय. आजच्या या सामन्यातील सर्वात उंच असा षटकार आपल्याला बॅटर समीरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळते
77 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. माफ करा, 78 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा सुरेख असा फटका चेंडू हवेत आहे. डीप कव्हर मध्ये मात्र खेळाडू क्षेत्ररक्षण करीत असताना आणि तदनंतर मात्र 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीयेत. 2 आणि 2च धावावर समाधान. 78 त्यामध्ये 2 धावा ऍड करा, 80 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आणि 81 धावांचं मात्र विजयी लक्ष असेल ते नेहरू नगर स्ट्रायकर्स या संघासमोर. वेल प्लेड दोन्ही बॅटरने. जबरदस्त मात्र फिनिशिंग टच देत असताना 81 रन्स टू विन. विजयासाठी 81 धावसंख्या मात्र नक्कीच एजे टायगर संघाकरता. जबरदस्त बॅटिंग दोन्ही समीर आणि अक्षय. वेल प्लेड. काय जबरदस्त बॅटिंग या दोन्ही फलंदाजाने मात्र करून दिलेली आहे. नेक्स्ट टीम एस जी वॉरियर्स अँड LL44 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी मात्र आपल्या टॉस बॉक्सकडे यायचं आहे. SS वॉरियर्स संघ आणि LL44 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लागलीच नाणेफेकीसाठी मात्र टॉस बॉक्सकडे यायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो. चला पुन्हा एकदा विनंती असेल. हॅलो हॅलो हॅलो. चला एजी वॉरियर्स आणि LL44 संघ विनंती असेल नाणेफेकीसाठी लागलीच आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. आपण धावसंख्येचा जर विचार केला अक्षयने काय बॅटिंग केलंय. जवळजवळ त्याने जवळजवळ 12 चेंडू 38 धावा. तदनंतर मात्र अक्षय मोरेने मात्र 6 चेंडू 28 धावसंख्या. तदनंतर मात्र समीरने खूप चांगली फलंदाजी करत असताना 6 धावा जरूर केल्या परंतु काय जबरदस्त फलंदाजी दोन्ही अक्षयकडून आपल्याला पाहायला मिळालं. आणि जवळजवळ असं वाटत होतं की आजच्या म्हणजे कालच्या दिवसभरातील सुद्धा सर्वोच्च धावसंख्या याच सामन्यात याच डावात पाहायला मिळते की काय. परंतु 80 धावावर मात्र खूप चांगली धावसंख्या उभारत असताना एजे टायगर संघ हॅलो हॅलो.
सलामीचे दोन बॅटर्स मात्र नेहरूनगर स्ट्रायकर्स या संघाकडून एका बाजूला जर आपण पाहिलं तर अक्षय आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच तानाजी, दोन असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. म्हणजे हल्लीच्या शॉर्टेस्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा या अशक्य नाही आहेत. आय पी एलचा आपण कालचाच दिवस पाहिला तर 265 धावा मात्र 19 षटकामध्ये चेस झाल्या. किंग्स 11 पंजाब या संघाने मात्र त्या धावा चेस करीत असताना आपण कालच्या दिवसात पाहिलं. त्याचनंतर कालच्या दिवसातील दुसरा सामना देखील आपण पाहिला की एस आर एस संघाने जवळजवळ 234 धावांचं आव्हान सुद्धा अतिशय इझिली चेस केलं गेलं. म्हणजे हल्लीचं क्रिकेट हे हाणामारीचं क्रिकेट झालंय. स्पर्धा चोहू बाजूला आपल्याला पाहायला मिळते. एजी वॉरियर संघाने मात्र नाणेफेक आपल्या नावे केलेली आहे. तर त्या संघाने मात्र लागलीच आपला निर्णय कळवायचा आहे. एक्याऐंशी धावांचं मात्र एक मोठं टार्गेट आहे आणि पाहावं लागेल पॉवर प्लेचा मात्र विशेष लाभ या दोन्ही बॅटर्सना घ्यावा लागेल. पंचांचा इशारा मात्र आम्हाला येतोय, लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी मात्र अमोल आलेले आहेत. फिरकी गोलंदाज आहेत. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका तिथे सजवत असताना लॉंग ऑफच्या दिशेला पहिलाच चेंडू. तिथे मात्र जबरदस्त एफर्ट्स क्षेत्ररक्षक करीत असताना चौकार मात्र रोखू शकलेले नाही आहेत आणि खूप चांगली सुरुवात पहिल्याच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. एक स्टायलिश फटका, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू होता परंतु खूप चांगली दिशा देण्याचं काम मात्र या बॅटर अक्षयने केलंय. म्हणजे आजचा हा सामना अक्षय नावांचा खेळाडू करताच राहिलेला आहे की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा थोडंसं मिसटायमिंग स्ट्रोक होता. लॉंगॉनच्या दिशेला तिथे डीपमध्ये खेळाडू आहेत. एक धावसंख्या मात्र आपल्या नावे करीत असताना 2 धावा घेण्याचा कोणताच इरादा मात्र या दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 16 धावा येणं फार गरजेचं असेल, पाहावं लागेल. दोन्ही संघाकडचा जर विचार केला या स्पर्धेच्या निमित्तानं हा सामना जिंकणं करो या मरो या स्थितीतला पाहावं लागेल. या दरम्यान मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न, फिरकीने मात्र चकवा दिलाय. गोलंदाजाची फिरकी घेते फलंदाजाची गिरकी असा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय डॉट बॉल. अनुभवाची एक मोठी शिदोरी या गोलंदाजाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र मोठा हिट, बिग हिट. चेंडू मैदानाच्या बाहेर 6 धावांकरता. तानाजीच्या बॅट मधून तानाजीचा विचार केला तर नक्कीच एक धिप्पाड फलंदाज आहेत आणि त्याच्या रडार मध्ये का चेंडू आला तर नक्कीच मैदानाच्या बाहेर जाईल आणि तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 11 या धावसंख्येवर खूप चांगला पाठलाग आतापर्यंत राहिलाय. म्हणजे पहिल्या 4 चेंडूवर 11 धावा. पॉवर प्लेचा एक खूप चांगला समाचार घेत असताना दोन्ही बॅटर म्हणजे प्रत्येक षटकात 16 धावा येणं फार गरजेचं आहे आणि 11 धावा तर आल्यात पहिल्या 4 चेंडूवर. आता शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीने मात्र या चेंडूचा समाचार घेईल पाहावं लागेल. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा मोठा हिट, बॅक टू बॅक. हा दुसरा फ्लॅट अँड फ्युरियस षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुरेख असा फटका. चेंडू काही वाईट नव्हता परंतु फटका ज्या पद्धतीने सजवलाय फलंदाज तानाजी याने खूप चांगल्या पोझिशन मध्ये आले आणि हा चेंडू करवट करीत असताना 6 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्येचा विचार केला तर 17 या धावसंख्येवर पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे आजच्या या सामन्यात जवळजवळ सर्वच्या सर्व षटकार हे ऑन साईडला गेलेले आहेत. म्हणजे मिडविकेट ते काऊ कॉर्नरच्या दिशेला. म्हणजे
म्हणजे ह्या दिशेला फलंदाज षटकार मारणं पसंत करतात. थोडंसं जवळ असं क्षेत्र आहे आणि हल्लीचं क्रिकेटचं युग जर पाहिलं तर आडव्या बॅटचे खेळण्यास पसंती करतात. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 17 या धावसंख्येवर, या 17 धावसंख्या यावेळी मात्र चूक करतो इथे मात्र. नक्कीच ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असते. जरा चेंडू उजव्या हाताने फलंदाजी केली असती कदाचित वाईट सुद्धा मिळाला असता, परंतु होते चूक. येतोय डॉट बॉल. धावसंख्या 17 या धावसंख्येवर स्थगित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेहरू नगर स्ट्रायकर्स 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळजवळ अजूनही 64 धावांचं आव्हान त्यांना पार पाडायचं आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 24. या सामन्याचा जर विचार केला एक शिस्तबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जास्त वाईट धावा खर्च झालेल्या नाही आहेत. कोणत्याही गोलंदाजाने नो चेंडू टाकलेला नाही आहे. त्यामुळे एक शिस्तबद्ध गोलंदाज नक्कीच या नेहरूनगर विभागात आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुर्ला विभाग जर पाहिला तर नक्कीच क्रिकेटची पंढरी म्हणून हा विभाग ओळखला जातो. विशेष करून कबड्डी खेळ हा खूप चांगल्या पद्धतीने खेळला जातो या विभागात. अनेक आंतरराष्ट्रीय कोच मात्र या विभागाने भारताला दिले आहेत. शेट्टी सरांचं आवर्जून नाव घेता येईल. यानंतर पहिला चेंडू होता खोलवर पद्धतीचा चेंडू. खूप चांगल्या पद्धतीने मात्र फील्ड करीत असताना 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 19 या धावसंख्येवर दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज जयेश. नक्कीच आपण जर गली रिजन मध्ये खेळाडू जर पाहिले तर नक्कीच त्या सरांचं विशेष कौतुक करावं लागेल. त्यांच्याकडे पाहून कोणी म्हणू शकणार नाहीत की ते 70 वर्षाचे युवा खेळाडू आहेत. काय जबरदस्त एनर्जी. त्यांचंही विशेष कौतुक. या दरम्यान मात्र मोठा हिट, बिग हिट कव्हर रिजन मध्ये मात्र पाहावं लागेल. तिथे मात्र 4 धावा तिथे वसूल केल्या जात आहेत की 6 पाहावं लागेल. पंचांचा अंतिम इशारा आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. तर इथे मात्र 4 धावा मात्र आपल्या नावे करीत असताना प्रॉपर हिट आपल्याला क्रिकेट मधलं सौंदर्य कव्हरच्या दिशेने मात्र हा फटका लगावत असताना धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 23 रन्स. या दरम्यान मात्र काय चेंडू हाताळला पहा. नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आवाक्याच्या बाहेर थोडीशी वाईड लेंथ डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि फार गरजेचं होतं. कुठे ना कुठे लेन मध्ये बदल घडवणं फार गरजेचं होतं. येतोय डॉट बॉल. गोलंदाज जयेश यावेळी मात्र पुन्हा एकदा खूप सबमरीन अशी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र अक्षय कडून केला जातोय. येतोय बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. चार चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकात थोडस शांत ठेवलंय मी म्हणेन. यावेळी पुन्हा एकदा या षटकात येणार हा तिसरा बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जर विचार केला युवा खेळाडूंना याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पहा
थोडंसं ऑफ स्टिकच्या बाहेर आणि टप्पा मात्र थोडासा मागे खेचत असताना फलंदाजाला हा मात्र फटका कव्हर रिझन मध्ये खेळायचा होता, परंतु टायमिंग पासून पूर्णतः वंचित ठेवलंय. फलंदाजाच्या रडारमध्ये मात्र ते चेंडू काही हाताळत नाहीयेत. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल, टाळाचा गजर व्हायला हरकत नाही. काय बॉल हाताळले, जबरदस्त बॉलिंग, एकदम चतुरस्र असे गोलंदाज दिसत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड. अठरा चेंडूत 58 धावांची गरज असेल. 58 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. 18 मध्ये 58 बनवायचे आहेत. इथे मात्र अक्षयला एक काम करावं लागेल. जर आपल्या बॅटने मात्र धावा होत नसतील तर नक्कीच स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असेल. क्रिकेट हा खेळच मुळात टायमिंगचा आहे. इथे तुम्हाला प्रॉपर चेंडू मिडल करावा लागेल. 18 मध्ये 58 बनवायचे आहेत. 58 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. म्हणजे आताचा ही गोलंदाजी जर युवा खेळाडूंनी पाहिलेली असेल तर नक्कीच त्यांना खूप काही शिकण्यासारखं जयेश याचकडून. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये चेंज ऑफ पेस किती गरजेचं आहे, फलंदाजाच्या थोड्याशा शरीरापासून दूर ठेवणं किती गरजेचं आहे. नव्याने आलेले गोलंदाज पाहावं लागेल. अक्षय मोरे मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. या दरम्यान मात्र जितूने खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू मात्र कन्वर्ट करीत असताना अशी फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. म्हणजे एकाच दिशेला जसं तुम्ही चेंडू टाकू शकत नाही तसंच एकाच दिशेला तुम्ही फलंदाजी करू शकत नाहीत. मेरिटवर तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. जसा चेंडू तशी फटकेबाजी तुम्हाला इथे साकार करावी लागणार आहे. जितूलाही ठाऊक आहे की नक्कीच कोणत्या दिशेला आपण फलंदाजी केली पाहिजे. पहिल्याच चेंडूवर 4 धावा वसूल करीत असताना धावसंख्या 27 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा पाहावा लागेल. जितू थोडेसे नाराज दिसले स्वतःवर, कारण त्याच्या रडार मध्ये हा चेंडू होता. ते ऍक्सेप्ट करत होते की आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा येईल, परंतु एक फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र अक्रॉस बॅटने त्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची थोडीसा मिसटायमिंग फटका. 1 धाव. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 28 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान मात्र जबरदस्त फटका, थोडासा थकवा जो आहे अक्षयच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सोपं नाहीये उन्हाळ्यातलं क्रिकेट खेळणं, गोलंदाजी करणं आणि तदनंतर मात्र फलंदाजी करण्यास तो स्टॅमिना, ती ऊर्जा मात्र अक्षयमध्ये दिसून येत नाहीये. परंतु या चेंडूवर त्याने एक चांगली गोष्ट केली की त्याने स्ट्राईक पुन्हा एकदा तानाजी पुन्हा एकदा मात्र स्ट्राईकला आलाय. धावसंख्या 29 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील चौथा चेंडू असेल. यावेळी मात्र चतुर गोलंदाजी. ह्या टप्प्याने दोन्ही फलंदाजांना मात्र धावांपासून थोडंसं वंचित ठेवलंय. तो टप्पा म्हणजे ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि अक्षय मोरेने मात्र तेच केलंय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 अशी धावसंख्या. या दरम्यान मात्र फुलटच चेंडू फटका फसलाय की काय पाहावं लागेल. झेल घेण्याचा तिथे कोणताही प्रयत्न केला गेलेला नाहीये. खरं तर झेल घ्यायला पाहिजे होता. गोलंदाज थोडेसे नाराज असतील त्या खेळाडूवर, कारण बराच वेळ चेंडू हलवत होता आणि तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले असते, परंतु त्यांनी कोणताही तसा प्रयत्न केलेला नाहीये. येत्या 2 धावा. धावसंख्या मात्र 31 या धावसंख्येवर
आता मात्र अजूनही 50 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 13. 13 चेंडू आणि 50 धावांची अजूनही गरज आहे. इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर चौकार अथवा षटकार मारावा लागेल. आणि तो फटका मात्र सजवला गेलाय चूक चांगल्या पद्धतीने येतोय चौकार. होते इथे मात्र 3 षटकाची समाप्ती. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 35 या धावसंख्येवर. आता मात्र 45 धावांची गरज असेल. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 12. 46 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज असेल. या मैदानावर 12 चेंडू 46 होऊ शकतात, परंतु दोन्ही फ्रेश लेग्स असणं फार गरजेचं आहे. एका बाजूला अक्षयकडून धावा होत नाही आहेत, ही एक चिंतेची बाब राहिली आहे. कारण दुसऱ्या षटकात केवळ 6 धावा. त्या षटकामध्ये 15 ते 20 षटकांचं जर ते षटक आलं असतं तर कदाचित हा सामना एजे टायगर्स खूप चांगल्या सिच्युएशन मध्ये असते. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. 12 चेंडूत 46 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3-3 षटकार येणं फार गरजेचं आहे. पाहावं लागेल ती क्षमता तर दोन्ही फलंदाजांमध्ये दिसते. या डावाचं जर वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत क्रीजमध्ये शाबूत आहेत. कोणताही खेळाडू बाद झालेला नाहीये. त्यामुळे 12 चेंडूत 46 धावा होऊ शकतील, हा विश्वास त्यांना मात्र ठेवावा लागेल. जितना बड़ा संघर्ष जीत का आनंद उतना ही अधिक. पाहावं लागेल. अक्षय ठाकूर आलेत गोलंदाजी करता. या सामन्यामध्ये जिथे तिथे अक्षय दिसत आहेत. गोलंदाज असो फलंदाज असो, म्हणजे एकदम स्टंटमॅन ऑलराऊंडर खेळाडू. बारा चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज असेल. पाहावं लागेल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू असेल. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक. कव्हर रिझन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. इथून येणारे मात्र प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार ठोठावावाच लागेल. 11 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज आहे. तानाजीने मात्र खूप शर्तीचे प्रयत्न केले. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तानाजी करीत असताना, परंतु आता 6 ची भाषा त्यालाही बोलावी लागेल. पाण्याची व्यवस्था मात्र मंचाकडे आता मात्र दाखल झालेली आहे. आजच्या दिवसाकरता फार गरजेचं आहे. जवळजवळ 36 डिग्री सेल्सिअस मध्ये हा सामना, ही स्पर्धा खेळवत असताना चेंडू हवेत आहे. पाहावं लागेल झेल टिपला जातोय का. होय, नक्कीच खूप चांगला झेल टिपत असताना. आणि इथे एक महत्वपूर्ण गडी तानाजी बॅक टू द डगआउट, त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. परंतु जात असताना खूप चांगली फलंदाजी करत असताना तो मैदान सोडतोय. 10 चेंडू आणि 45 धावांची गरज अजूनही. हेमंत मांढरे मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना 10 चेंडू आणि 45 धावांची गरज अजूनही. पाहावं लागेल. उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही प्रीमियर लीगचं आयोजन करीत असता, नक्कीच खेळाडूंनी वॉर्मअप करणं किंवा 2 ते 3 आठवडा थोडासा सराव करणं फार गरजेचं आहे. कारण या भर उन्हामध्ये क्रिकेट खेळणं थोडंसं सोपं नाहीये. आणि 2 ते 3 आठवड्यापूर्वी आपण ऐकलंच असेल की यंदाचा जो उन्हाळा आहे अधिक उष्णतेचा असेल. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यायची आहे. सामन्याला होते सुरुवात. या दरम्यान मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते.
एक धाव आणि एका धावाचं रूपांतर तिथे 2 धावांमध्ये पाहायला मिळते. आता 9 मध्ये 43 बनवायचे आहेत. आव्हान थोडस कठीण होत चाललंय एजे टायगर संघाकरता. नेहरूनगर स्ट्रायकर्स इथे मात्र थोडस नाही जास्त संकटात आहे, पाहावं लागेल. IPL मधले रिंकू सिंगची आठवण करून द्यावीशी वाटते. 5 चेंडूत 29 धावाची गरज असताना मात्र लागोपाठचे 5 षटकार त्याने 2 वर्षापूर्वी ठोठावले होते. तशीच काहीशी कामगिरी तुम्हाला इथे करावी लागणार. येतोय वाईट बॉल, अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार आहे. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 39 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 धावांची गरज अजूनही, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 9. 9 मध्ये 42 बनवायचे आहेत. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका हेमंत याच्या बॅट मधून, परंतु आता एकेरी धावांनी काहीच होणार नाहीये. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 4 अथवा 6 ची भाषा बोलावी लागणार. परंतु सर्वच फलंदाजांनी गोलंदाजांनी इथे थोडीशी मात्र प्रभावी कामगिरी करत असताना पहिल्या षटकात 17 धावा आल्या. तदनंतर मात्र जयेश, अक्षय मोरेने आणि तदनंतर मात्र अजून एक अक्षयने मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आहे. आता जवळजवळ 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज असेल 42 धावांची अजूनही गरज आहे. या दरम्यान मात्र लेगस्टिकच्या बाहेर येतोय वाईड बॉल. 40 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू आणि 40 धावांची गरज. या दरम्यान मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने खेळलेला हा फटका आणि तिथे अजून एक गडी मात्र आपल्या नावे करीत असताना या षटकामध्ये आलेली ही दुसरी विकेट अक्षय आपल्या नावी करत असताना, म्हणजे अक्षयने आजच्या दिवसभरात खूप चांगली कामगिरी फलंदाजी करीत असताना मात्र त्याने 12 चेंडूत 38 धावा केल्या होत्या आणि आता मात्र 2 महत्वपूर्ण गडी आपल्या नावे करीत असताना त्याची जागा घेण्यासाठी मात्र श्रीकांत 7 चेंडूत 40 धावा अजूनही काढायच्या आहेत. आता मात्र एजे टायगर संघ हा सामना आपल्या नावे करीत असताना 7 चेंडू दूर असेल, कारण 7 चेंडूत 40 धावांची गरज आहे आणि थोडंसं अशक्य दिसतंय. नवीन बॅटर श्रीकांत आलेल्या खूप चांगला फटका त्याने देखील सजवलाय, परंतु आता वेळ झालेली आहे. इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस असेल. इथे मात्र षटकाची होते समाप्ती आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये धावांची गरज असेल. 39 धावसंख्या म्हणजे जवळजवळ इथे नेहरू नगर स्ट्रायकर्स इथे विजयापासून हा संघ मात्र नक्कीच लांब राहणार आहे. शेवटचं षटक
6 चेंडूत 39 धावा, परंतु नक्कीच विजयी होणारा जो काही संघ असेल त्याच्याकरता रन रेट ही फार महत्वाची बाब असेल. कारण जवळजवळ दुसऱ्या क्रमांकाकरता 4-4 संघ इथे मात्र दाखल आहेत. त्यामुळे या स्पर्धेत या सर्वांना आव्हान टिकून ठेवायचं असेल तर रन रेट फॅक्टर मात्र फार महत्वाचा असेल. चला, आपण जास्तीचा वेळ खर्च करीत आहात, सामन्याला सुरुवात करायची आहे. सर्वच्या सर्व खेळाडूंनी मात्र कृपया करून मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. खेळाला लागली सुरुवात करायची आहे. गोलंदाजीसाठी मात्र समील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुरेख असा चेंडू समीर याचकडून आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे खेळाडू आहेत, परंतु धाव मात्र तिथे एकच मिळेल. 2 धावा घेण्याचा कोणताही इरादा नाहीये. 5 चेंडूत आता मात्र 38 रन्स टू विन. इथे मात्र एजे टायगर संघाला रन रेट वाढवायची आता मात्र चिंता करावी लागेल, पाहावं लागेल. यावेळी मात्र येतोय डॉट बॉल आणि फार गरजेचं आहे एजे टायगर संघाकरता, कारण त्यांना चांगल्या धावगतीची गरज आहे, चांगल्या रन रेटची गरज आहे. आणि ते मात्र तीच गोलंदाजी करत असताना समीर आणि खूप चांगल्या चेंडूची पिचिंग इथे मात्र पाहायला मिळते. येते केवळ 1 धाव. आता केवळ औपचारिकता राहिलेला आहे की एजे टायगर संघ इथे मात्र विजय होणार आहे, कारण 3 चेंडू मध्ये जवळजवळ 37 एक मोठ्या विजयाच्या दिशेने मात्र हा संघ वाटचाल करीत असताना आणि जितक्या जास्त धावांचा मार्जिनने ते विजय होतील तितक्या धावा मात्र खूप चांगल्या रन रेटसाठी त्यांना सुद्धा आवश्यक असतील. पाहावं लागेल समोरच्या पुढे. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवर पाहावं लागेल झेल होईल का, परंतु काय झेल टिपलाय. जबरदस्त झेल टिपत असताना मात्र हा क्षेत्ररक्षक येतो डॉट बॉल. आता 2 चेंडू तर 37 धावांची गरज. आता मात्र मदनलाल आलेले आहेत फलंदाजीसाठी. मदनलाल मात्र 1-2 षटकार मारून मात्र आपल्या आजच्या दिवसातील हा पहिला सामना. इथे मात्र एजे टायगर संघ आपल्या नावे करीत असताना जाता जाता मात्र एक खूप चांगला स्विचिटचा फटका हा फलंदाज आपल्या नावे करत असताना इथे मात्र जवळजवळ 32 धावांनी एजे टायगर संघ मात्र हा सामना जिंकतोय. अभिनंदन. हा सामना मात्र 32 धावांनी विजय संघ होतो एजे टायगर संघ. आम्ही थोड्याच वेळात कोणता संघ